4, 5, 6 महिने झाले यूट्यूबवर काम करून, पण अजूनही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. सबस्क्रायबर्स 100, 200, 300 च्या पुढे जात नाहीत. शॉर्ट्स व्हिडिओ थोडेफार चालतात आणि लॉंग व्हिडिओ तर कोणी पाहतच नाही. लॉंग व्हिडिओजवरती व्ह्यूज तर फार कमी येतात. लाईव्ह सुरू केलं की 5 ते 10 मिनिटं कोणी जॉईनच होत नाही. जॉईन झालं तरी ते टिकून राहत नाही, कमेंट्स करत नाही. व्हिडिओ बनवण्यासाठी एवढी मेहनत घेते, परंतु व्ह्यूज येतच नाहीत. यूट्यूब हा माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतच नाही. माझं नशीबच खराब आहे का मी यूट्यूबवर काम करताना कुठे कमी पडते? जर या सगळ्या प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी काही सत्य सांगणार आहे जी प्रत्येक नवीन क्रिएटरने ऐकणं खूप गरजेचं आहे. चॅनल मॉनिटाईज व्हायला नक्की किती वेळ लागू शकतो? शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ मध्ये नेमकं काय फरक आहे? यूट्यूब तुमचे व्हिडिओ कोणाला दाखवतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो लोकांमध्ये तुमचं चॅनल एक दिवस कसं उभं राहू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. यूट्यूबवर यश मिळवायला कोणताही ठरवलेला कालावधी नसतो. कोणी म्हणेल माझं चॅनल 2 महिन्यातच मॉनिटाईज झालं, तर कोणी तुम्हाला असं सांगेल की मला 2 वर्ष लागलं तरीही चॅनल मॉनिटाईज झालं नाही. हा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, कारण यूट्यूब तुमचं नाव बघून व्हिडिओ पुढे ढकलत नाही किंवा तो तुमच्या चॅनलला ओळखतही नाही. तो फक्त एकच गोष्ट बघतो, हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना खरंच आवडतोय का? समजा यूट्यूबने तुमचा व्हिडिओ सुरुवातीलाच 100 लोकांना दाखवला. त्यापैकी किती जणांनी क्लिक केलं? किती वेळ तो व्हिडिओ पाहिला गेला? मध्येच बंद केला का? लाईक केलं का? कमेंट केली का? काही कमेंट्स तरी आल्या का नाही? शेअर केला का? आणि त्या व्हिडिओनंतर तुमचा दुसरा व्हिडिओही पाहिला का? हे सगळं यूट्यूब शांतपणे पाहत असतो. जर लोकांचा प्रतिसाद चांगला असेल तर तो आणखी 1000 लोकांना तो व्हिडिओ दाखवतो, मग 10,000, मग 1,00,000. म्हणून यूट्यूबवर व्हायरल होणं म्हणजे नशीब नाही, कारण आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझं नशीब खराब आहे का? तर तसं नसून तो तुमच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. माझे शॉर्ट्स चालतात पण लॉंग व्हिडिओ चालत नाही, असं का होतं बरं? हे अगदी सामान्य आहे. शॉर्ट्स म्हणजे एखाद्या दुकानाबाहेर लावलेला बोर्ड, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी. पण लॉंग व्हिडिओ म्हणजे त्या दुकानाच्या आतला अनुभव. जर शॉर्ट्स पाहून आलेल्या व्यक्तीने तुमचा लॉंग व्हिडिओ पाहिला तर यूट्यूबला वाटतं हा क्रिएटर लोकांना आवडतो, याचे व्हिडिओ लोकांना उपयोगी पडतात. म्हणून माझा एक छोटासा सल्ला आहे, फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकून शांत बसू नका आणि लॉंग व्हिडिओ करूनही थांबू नका. दोघांचा योग्य समतोल ठेवा. शॉर्ट्स नवीन लोकांना घेऊन येतील, लॉंग व्हिडिओज तुमच्यावर विश्वास निर्माण करायला भाग पाडतील आणि वॉच टाइम वाढवतील. आता मॉनिटायझेशन बद्दल बोलूया, जे बरेच लोक त्याची वाट पाहत असतात. बरेच लोक विचारत असतात चॅनल मॉनिटाईज कधी होईल, किती वेळ लागेल, तारीख कोणीच सांगू शकत नाही. पण जर तुम्ही नियमित चांगले व्हिडिओ बनवत राहिलात, तुमच्या चुका सुधारत राहिलात आणि हार मानली नाही तर मॉनिटायझेशन फक्त वेळेचा प्रश्न राहतो. कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतो. पहिला व्हिडिओ बोलायला शिकवतो, दुसरा एडिटिंग शिकवतो, तिसरा थंबनेल शिकवेल, चौथा टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग यांसारखी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. आणि एक दिवस अचानक लोक म्हणतात वा, एका रात्रीत यश मिळालं. पण त्यांना दिसत नाही जे आपण इतर क्रिएटर्सना पाहताना लक्षात घेत नाही, म्हणजेच त्यामागची मेहनत. म्हणून वेळ लागतो. 100-200 सबस्क्रायबर असतील तर स्वतःला कमी समजू नका, कारण प्रत्येक मोठ्या यूट्यूबरचा पहिला सबस्क्रायबर ही एकच होता. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. जर आजपर्यंत तुम्ही चॅनल बंद करण्याचा विचार केला असेल पण तरीही पुन्हा उभे राहिलात तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, मी हार मानणार नाही. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या नवीन क्रिएटर्सला पुन्हा सुरुवात करण्यासाठी हिंमत देऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक यूट्यूबला सांगतो की हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आणि हा व्हिडिओ एखाद्या अशा मित्राला शेअर करा किंवा मैत्रिणीला शेअर करा जी आज निराश होऊन चॅनल बंद करण्याचा विचार करत असेल. बी पेरल्याच्या दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही, आधी ते जमिनीखाली मुळं तयार करतं आणि जेव्हा ती मूळ मजबूत होतात
तेव्हाच जगाला त्याचं मोठं झाड दिसतं. तुमचं चॅनलही आज मुळं मजबूत करत आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा, कारण कदाचित तुमच्या पुढच्या व्हिडिओच तुमचं आयुष्य बदलू शकतं. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमधून. तोपर्यंत काळजी घ्या.